मीठे बच्चे, बाप तुम्हें हद और बेहद की नॉलेज दे, फिर इससे भी पार घर ले जाते हैं। सतयुग त्रेता है हद, द्वापर कलयुग है बेहद। तर बाबा आपल्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान देतोय। एक आहे हद, सतयुग त्रेताला बाबा आज म्हणताय हद आहे, कारण तिथं संख्या कमी आहे, आणि द्वापर कलयुग बेहद। तर सतयुगापासून कलयुगापर्यंत सगळ्या प्रकारचं ज्ञान देऊन बाबा आपल्याला यांच्या सगळ्यांच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी आलेला आहे। प्रश्न है, बाप द्वारा मिली हुई नॉलेज में मजबूत कौन रह सकता है? उत्तर, जो पूरा पवित्र बनता है। पवित्र नहीं तो नॉलेज धारण नहीं होती। पवित्र गोल्डन एजेड बुद्धि में ही सारी नॉलेज धारण होती है। वही बाप समान मास्टर नॉलेजफुल बनते हैं। बाबा म्हणताय या ज्ञानामध्ये मजबूत कोण राहू शकतं आणि मजबूतीने कोण चालू शकतं? मनापासून चांगल्या प्रकारे कोण या ज्ञानामध्ये चालू शकतं, किंवा ज्ञानामध्ये चालण्याची इच्छा कोणामध्ये निर्माण होईल, कोण चांगल्या प्रकारे पुढे जाईल या ज्ञानामध्ये, त्याचा आधार है पवित्रता। जो पवित्र बनता है, जो विकारों को त्यागता है, जो विकारों के आधार पर अपना जीवन नहीं चलाता है अभी, बाबा म्हणतात तोच या ज्ञानामध्ये मजबूतीने पुढे चालू शकतो। आपल्याला या ज्ञानामध्ये मजबूत बनायचंय। आता विकारांना आपल्या जीवनामध्ये स्थान नसलं पाहिजे। दूसरा प्रश्न है, पुरुषार्थ करते करते तुम बच्चों की कौन सी स्टेज बन जाएगी? उत्तर, अब तक जो उल्टे सुल्टे संकल्प विकल्प चलते हैं वह सब समाप्त हो जाएंगे। बुद्धि योग एक बाप से लग जाएगा। बुद्धि सोने का बर्तन बन जाएगी। बाप जो भी रत्न देते हैं वह सब धारण होते जाएंगे। तर बाबा आपल्याला फायनल रिझल्ट सांगताय की आपण या ज्ञानामध्ये चालतोय। असं वाटतं की काय होईल, हेच चालणार आहे का शेवटपर्यंत? की माझी हीच अशी स्थिती राहणार आहे का शेवटपर्यंत? की मी असाच चालत राहील का या ज्ञानामध्ये? बाबा म्हणताय तुम पुरुषार्थ करते रहो, मैं जैसे पुरुषार्थ करा रहा हूं तुमसे वैसे करते रहो। फायनल 4 रिझल्ट बाबांनी सांगितलेले। काय होणार आहे शेवटी? जर तुम्ही चालत राहाल, जर तुम्ही माझ्यावरती निश्चय ठेवून मी जे जे सांगतोय त्याप्रमाणे करत राहाल, तर परिणाम काय होणार आहे, रिझल्ट काय निघणार आहे याच्यातून? जो उल्टे सुल्टे संकल्प विकल्प चलते वो सब समाप्त हो जाएंगे। जे उलटे सुलटे विचार चालतात, जे विकारांचे विचार चालतात, बाबा म्हणताय समाप्त हो जाएंगे। रिजल्ट है समाप्त हो जाएंगे। और भगवान कह रहा है उसको पता है रिजल्ट आगे क्या होने वाला है, फक्त आपण हिम्मत हारून नाही बसायचंय की माझ्याकडून नाही होणार। दूसरी रिजल्ट, बुद्धि योग एक बाप से लग जाएगा। आता बुद्धी इकडे तिकडे भटकते, स्थिर करावं लागतं। बाबामध्ये बुद्धीला जोडावं लागतं, आपल्याला मेहनत घ्यावी लागते त्यासाठी। पण बाबा म्हणताय चलते रहो, पुरुषार्थ करते रहो, बुद्धि योग एक बाप से लग जाएगा। ये रिजल्ट है। बुद्धि सोने का बर्तन बन जाएगी। बुद्धि सोने का बर्तन बन जाएगी। जी काही खराबी आलेली बुद्धीमध्ये ती समाप्त होऊन जाणार आहे। बाबा म्हणताय सोने का बर्तन बन जाएगी तुम्हारी बुद्धि। आणि जसं म्हणतात की वाघिणीचं दूध सोन्याच्या भांड्यामध्येच राहू शकतं, टिकू शकतं, तो वैसे ये बाबा का ज्ञान भी फिर हमारे अंदर रहेगा पूरी रीति से, क्योंकि हमारी बुद्धि सोने का बर्तन बन जाएगी। आता बुद्धि अशी मिक्स झालेली आहे, भेसळ झालेली बुद्धीमध्ये। बाप जो भी रत्न देते हैं वह सब धारण होते जाएंगे। असं नाही की माझ्याकडून धारणा होत नाही, मी करू शकत नाही। बाबा म्हणताय पुरुषार्थ करते रहो, चलते रहो, धारणा भी पूरी हो जाएगी, अच्छी हो जाएगी। अच्छा, मीठे मीठे सिके लधे बच्चों प्रति मात पिता
बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, उल्टे सुलटे संकल्पों से मुक्त होने के लिए बुद्धि योग हद बेहद से पार घर में लगाना है। दैहिक दृष्टि समाप्त करने के लिए आत्मा भाई भाई हूं यह अभ्यास पक्का करना है। देहभानापासून आत्मिक भानामध्ये आपल्याला यायचे। सगळे शरीरधारी जे आहेत ते ओरिजिनल शरीर नाहीये, ते आत्मा आहे आणि सुंदर आत्मा आहे। तर आपण आत्म्याला बघायचंय, बघायची दृष्टी आपली असली पाहिजे। ये आत्मा है, बाबा का बच्चा है। तर मग देहभान समाप्त होऊन जाईल। बाबा का बच्चा है, मेरा भाई है। सगळ्यांविषयी सरसकट, स्त्री असो पुरुष असो, सगळ्यांविषयी ती भावना आपल्या मनामध्ये पक्की करायची। आणि जे उलटे सुलटे संकल्प चालतात, बाबा म्हणतात त्याच्यापासून जर मुक्त व्हायचंय तर उपाय त्याच्यासाठी है बुद्धि योग हद बेहद से पार घर में लगाना है। हमारा घर बहुत सुंदर घर है, बहुत सुंदर। अगर इस दुनिया का घर है हमारा, ये लौकिक घर तो है, लेकिन इस दुनिया में जब हमारा नया जन्म हुआ है, बाबा ने नया जन्म दिया है, तो हमारा घर है मधुबन। तो मधुबन में बुद्धि लगानी है, बीच बीच में मधुबन में चक्कर लगाना है, और फिर इन सब हदों से पार, यहाँ के इस दुनिया के हद से भी पार, चारों युगों की हद से भी पार, आकाश के भी बहुत ऊपर, जो दिखता है आकाश उसके बहुत ऊपर हमारा बहुत सुंदर घर है, जहां शांति ही शांति है, और वो हमारा बहुत मीठा घर है। ते आठवायचे, आपण तिथं राहत होतो, तिथून इथं आलेलो आहे। तो फिर क्या हो जाएगा, हमारे संकल्प कम कम होते होते फिर जो व्यर्थ संकल्प चलते हैं, जो विकारी संकल्प चलते, जो उल्टे संकल्प चलते हैं, सब समाप्त हो जाएंगे। क्योंकि वहां हम बिना संकल्प के थे, परमधाम में बिना संकल्प के थे, और शुद्धता थी हमारे अंदर। तर ते स्वरूप आपलं आठवत राहायचंय आपण। तो हमारा जो व्यर्थ चलता है वो समाप्त हो जाएगा, और फिर जो जरूरी है वही संकल्प हमारे चलेंगे, और उससे हम ऊंचा पुरुषार्थ करके श्रेष्ठ पद प्राप्त करेंगे। अविनाशी ज्ञान रत्नों का दान करना है। बुद्धि को सोना यानी पवित्र बनाने के लिए और सब तरफ से निकाल एक बाप से लगाना है। बुद्धि बाबामध्ये जोडायची आहे, दुसऱ्या कुणामध्येही अटकायचं नाहीये, आणि अविनाशी ज्ञान रत्नांचं दान आपल्याला करत राहायचंय। सगळ्यांना जे त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ते ज्ञान देत राहायचंय। वरदान, स्वयं को बाप हवाले कर, बुद्धि से भी सरेंडर होने वाले डबल लाइट भव। अपनी जिम्मेवारी बाप को देकर स्वयं को बाप हवाले कर दो, अर्थात अपने सब बोझ बाप को दे दो तो डबल लाइट बन जाएंगे। अपनी जिम्मेवारी बाप को देकर स्वयं को बाप हवाले कर दो, अर्थात अपने सब बोझ बाप को दे दो तो डबल लाइट बन जाएंगे। कोणत्याही प्रकारचं ओझं बाबा म्हणतात आता तुमच्याकडे तुम्ही ठेवू नका। तुम्ही खूप ओझं वाहत आलेले वेगवेगळ्या प्रकारचं, विकारांचं, वेगवेगळ्या हिशोबाचं, वेगवेगळ्या जबाबदारीचं, ते सगळं ओझं तुम्ही मला सोपून द्या। मी तुमचा आहे, तुम्ही माझे, मी सर्वशक्तिवान आहे, तुमचे सगळे ओझे मी घेऊ शकतो, तो मुझे सौंप दो। बाबा म्हणतात तर तुम्ही हलके होऊन जाल। बुद्धि से सरेंडर हो जाओ तो और कोई भी बात बुद्धि में नहीं आएगी। बस सब कुछ बाप का है, सब कुछ बाप में है, तो और कुछ रहा ही नहीं। जब रहा ही नहीं तो बुद्धि कहाँ जाएगी? बस एक बाप, एक ही याद का रास्ता, इस रास्ते से सहज मंजिल पर पहुंच जाएंगे। तो बाबा म्हणते सब कुछ बाप का है और सब कुछ बाप में है। तर मग बुद्धी कुठे जाईल? बुद्धीला समर्पित करून टाका बाबावरती। बुद्धी
बाबांची देण आहे. मन बाबांचं देण आहे. आता संगमयुगावरती बाबांनी आपल्याला सांभाळायला दिलेले, वापरायला दिलेले आहे. लेकिन है बाबा का, तो मन बुद्धि से हमें बाबा पर समर्पित हो जाना है. तर बाबा म्हणताय की मग तुम्ही सहज मंजिलवर पोहोचाल. मंजिल एकच आहे, आपल्याला लक्ष्मीनारायण सारखं बनायचंय, आपल्याला सतयुगामध्ये पोहोचायचंय, आपले पापकर्म आपल्याला भस्म करून घ्यायचे. तर बाबा म्हणताय मुझे अपने आप को मेरे ऊपर सरेंडर कर दो, अपनी बुद्धि को मेरे ऊपर समर्पित कर दो, अपने मन को मेरे ऊपर समर्पित कर दो. तो बाबा म्हणता है कि फिर सहज सहज हो जाएगा सब. मजबूती से इस रास्ते पर चल पाओगे और मंजिल पर पहुंच जाओगे. आणि बाबा ओझं घ्यायला तयार आहेत, आपण का नाही द्यायचं. बाबा म्हणतात, बाबा कधी कधी म्हणतात की जो तुम्हारा कर्मों का हिसाब किताब है, कोई बीमारी आती है, तकलीफ आती है कुछ, मेरा इससे क्या ताल्लुक. कालच्या मुरलीमध्ये, साकार मुरलीमध्ये बाबांनी म्हटलेलं आहे कि मेरा इससे क्या ताल्लुक है. तुम्हारी बीमारी आती है, हिसाब आता है सामने, कोई परिस्थिती आती है, मेरा इससे क्या ताल्लुक है. आणि आज कारण आपल्याला माहिती आहे की सत्य हेच आहे की बाबांचा काही संबंध नाही. आपण द्वापरपासून जे केलेले त्याच्यामुळे आपल्या समोर येत आहे. पण आज बाबा वरदान देतोय, सारे बोझ मुझे दे दो. एकीकडे बाबा म्हणतो माझा काही संबंध नाही, आणि बाबा आज वरदान देत आहे की तुमच्यावरती जे ओझं आहे ते सगळं मला सोपून द्या. तो भगवान इतना दया का सागर है, उसका कोई ताल्लुक नहीं, उसका कोई संबंध नहीं, उसका कोई दोष नहीं है हमारे साथ जो कुछ भी हो रहा है. लेकिन वो सब कुछ हमारी जिम्मेदारी खुद उठाने को तैयार है, स्वयं उठाने को तैयार है. तो इतना प्यारा, इतना भोला भगवान हमें मिला है, और उसका हाथ हमें अब एक पल के लिए भी छोड़ना नहीं है. अपने आप को उसे सौंप देना है. हम उसके हैं, वो हमारा है. स्लोगन है, अडोलता के तख्त पर विराजमान हो, साक्षी दृष्टा बन, पार्ट बजाने वाले ही श्रेष्ठ पार्टधारी है. तर अचल अडोल राहायचे, कोणतीही परिस्थिती असू द्या, काहीही संकट दिसू द्या समोर, काहीही येऊ द्या समोर, अडोलता ठेवायची. आपल्याला घाबरायचं नाहीये, स्थिर ठेवायचंय मनाला, बुद्धीला एकदम स्थिर ठेवायचंय, क्योंकि हम सर्वशक्तिवान के बच्चे हैं. तो ये अचल अडोल जो स्थिति है, वो स्थिति हमें हमेशा कायम रखनी है. साक्षी दृष्टा बनकर हमें पार्ट बजाना है अपना. काही परिस्थिती समोर दिसू द्या, साक्षी होऊन ड्राम्याचा तो सीन बघायचा आहे आणि आपला पार्ट बजावायचा त्याच्यामध्ये. अव्यक्त इशारे. संपूर्ण स्वरूप को धारण करने की अपने आप से प्रतिज्ञा करो, प्रयत्न नहीं. बाबा म्हणतात प्रतिज्ञा करा स्वतःशी की मी संपूर्ण बनणार, माझं ते संपूर्ण स्वरूप मी प्राप्त करणार, प्रयत्न नाही. बाबा म्हणताय प्रतिज्ञा करा की मी प्रयत्न करेल, होईल, होऊन जाईल. बाबा म्हणताय प्रतिज्ञा करा. अब प्रयत्न का समय गया. बघू, करू, होऊन जाईल, प्रयत्न करू, बघू, झालं तर. बाबा म्हणताय वो समय गया. अब प्रतिज्ञा और संपूर्ण रूप की प्रत्यक्षता करनी है. आता प्रतिज्ञा करायची आणि संपूर्ण रूपाची प्रत्यक्षता करायची, म्हणजे संपूर्ण रूप सगळ्यांच्या समोर आपल्याला आपलं आणायचंय. साक्षात बाप समान साक्षात्कार मूर्त बनना है. ऐसे अपने आप को साक्षात्कार मूर्त समझने से कभी भी हार नहीं खाएंगे. बाबा म्हणता है तुम्हारे द्वारा साक्षात्कार होना चाहिए सबको, आणि त्या स्थितीमध्ये आपण स्वतःला घेऊन जायचं. मैं कौन हूं, साक्षात्कार मूर्त आत्मा हूं. जेव्हा आपल्यामध्ये संपूर्णता येऊन जाईल तेव्हा आपल्याद्वारे साक्षात्कार होणार आहे. आणि म्हणूनच अशी बाबांच्या बच्चांच्या द्वारे, एका एका बच्च्याच्या द्वारे लाखांनी संख्या वाढणार आहे. आता थोडासा समय, त्यानंतर मग एका एकाच्या द्वारे साक्षात्कार होईल आणि लाखो बच्चे बाबांचे बनतील. जे आज 50 लाखापर्यंत पोहोचलेले 33 कोटी संख्या ती अशीच होऊन जाणार आहे. लाखोंच्या संख्येने एखाद्या ठिकाणी साक्षात्कार होईल आणि लाखोंच्या संख्येने बाबांचे बच्चे बनतील. असं नाही, आता ती
असं नाही वाटायला पाहिजे आपल्याला की आता इतके वर्ष झाले आणि आतापर्यंत 50 लाखच झालेले, 33 कोटी कधी व्हायचे मग या स्पीडने गेलं तर. तसं नाही. आता इथून पुढची येणारी जी आत्मे ते प्रजेमध्ये, तर पण ते यायचे आणि म्हणून ते त्यांचं जे येणं आहे या ज्ञान मार्गामध्ये ते साक्षात्काराच्या द्वारे होणार आहे. साक्षात्कार आपल्याद्वारे होणार आहे. तर बाबा म्हणतात साक्षात्कार मूर्त बनने के लिए संपूर्णता लानी है. आणि संपूर्णता म्हणजे सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, संपूर्ण अहिंसा. हे सगळं आपल्याला आपल्यामध्ये भरायचंय आता आणि मग आपल्याद्वारे साक्षात्कार होणार आहे. अच्छा, ओम शांती. बाबा मिलनच्या मुरलीतले पॉइंट्स आहेत. ओम शांति. आप ही देखो रिजल्ट के हिसाब से क्या स्थापना का कार्य स्व को संपन्न बनाना और सर्व आत्माओं को मुक्ति का वर्षा दिलाना यह संपन्न हुआ है. अजून एक संपूर्णता आणि संपन्नता. आजच्या मुरलीमध्ये बाबांनी संपन्नता आणि संपूर्णतेचा विषय घेतला आणि तोच पॉइंट समोर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून स्पष्टीकरण आहे. बाबा म्हणताय की आप ही देखो रिजल्ट के हिसाब से क्या स्थापना का कार्य स्व को संपन्न बनाना और सर्व आत्माओं को मुक्ति का वर्षा दिलाना यह संपन्न हुआ है. बाबा म्हणताय सगळं कार्य झालेलं आहे असं वाटतंय का तुम्हाला? अजून बरंच कार्य बाकी. स्वतःलाही संपन्न बनवायचंय आणि अजून जीवनमुक्ती तर आहे 33 कोटी आत्म्यांना, त्यांना जीवनमुक्तीचा रस्ता तर दाखवायचा आहे, पण बाकी सगळ्यांना मुक्तीचा रस्ता पण दाखवायचा 800 कोटी आत्म्यांना. तर थोडं काम नाहीये, खूप काम बाकी राहिलेलं आहे आणि आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी ती करण्याची. आणि ते करताना आपल्याला आनंद आला पाहिजे आता, क्योंकि भगवान का कार्य हम अपने हाथों से कर रहे हैं, अपने मन बुद्धि से करने वाले हैं. स्वयं को जीवन मुक्ति स्वरूप बनाना और सर्व आत्माओं को मुक्ति का वर्षा दिलाना यह है स्थापना करता आत्माओं का श्रेष्ठ कर्म. आपण स्थापना करता आत्मे, स्थापना करणारे आत्मे, आणि आपलं श्रेष्ठ कर्म आहे की स्वयं को जीवन मुक्ती स्वरूप बनाना. आपल्याला ते लेव्हलचं बनवायचं ज्यामुळे आपण सत्युगामध्ये राहू शकू आणि सगळ्या आत्मांना मुक्तीचा तरी वारसा हक्क द्यायचा. द्वापर नंतर तरी त्यांची चांगली स्थिती राहील आणि इथून त्यांची सुटका बऱ्यापैकी चांगली होईल, असा वारसा त्यांना आपल्याला द्यायचा आहे. तो बाप दादा इसलिए पूछता है कि सर्व बंधनों से मुक्त जीवन मुक्त की स्टेज पर संगम पर ही पहुंचना है व सतयुग में पहुंचना है. तो बाबा प्रश्न विचारता है कि सर्व बंधनों से मुक्त जीवन मुक्त की स्टेज पर संगम पर पहुंचना है या सतयुग में पहुंचना है. सगळ्या बंधनातून मुक्त सतयुगामध्ये जाऊन व्हायचंय का बाबा म्हणताय? का त्या स्टेजला सतयुगामध्ये जाऊन प्राप्त करायचंय जीवन मुक्तीची स्टेज? यहां पहुंचना है या सतयुग में पहुंचना है? संगम युग में संपन्न होना है या वहां भी राजयोग करके सीखना है? बाबा म्हणताय संगम युगामध्ये इथं संपन्न व्हायचंय का तिथं जाऊन तुम्ही राजयोग शिकाल परत आणि तिथं मग संपन्न व्हाल? वहां पर तो ये ज्ञान रहेगा ही नहीं, बाबा भी रहेगा नहीं. योग किसके साथ लगाएंगे हम? ज्ञान ही नहीं है तर तिथं चान्स नाहीये. बाबा म्हणताय राजयोग से संपन्न यहां ही बनना है, इथंच बनायचंय आपल्याला. आणि म्हणून एक एक सेकंदाचा आपल्याला सदुपयोग करून घ्यायचा आणि आनंद घ्यायचा या संगम युगाचा. संपन्न तो यहां बनना है ना, संपूर्ण भी यहां ही बनना है. संगम युग के समय का भी सबसे बड़े ते बड़ा खजाना है, तो किसके रोके रुका है सवेरा बताओ. एक गीत, त्या गीताची बाबांनी दोनदा आठवण केली मुरलीमध्ये. किसके रोके रुका है सवेरा. अंधेरा टिकणे वाला नहीं है ज्यादा समय, सवेरा आने वाला है. कोणी रोखल्यामुळे सकाळ व्हायची, दिवस उजाडायचा थांबू शकत नाही. तर तसं बाबा म्हणताय सतयुग आना तो रुकने वाला नहीं है, सतयुग तो आने ही वाला है. असं नाही की तुम्हाला आता भरपूर वेळ मिळेल, 100 वर्ष 200 वर्ष मिळतील, तोपर्यंत तुम्ही संपूर्ण व्हायचंय. त्याच्या टायमिंग वरती सतयुग येणार. कोई रोक नहीं सकता है. अब सिर्फ हमें अपनी स्पीड बढ़ानी है, पुरुषार्थ करना है और तैयार हो जाना है.
सवेरा होने के पहले, सतयुग आने के पहले। वहां जाकर कोई तैयारी नहीं है, वहां जाकर हम कोई पुरुषार्थ नहीं कर सकते। तो बाप दादा क्या चाहते हैं? क्योंकि बाप की आशाओं का दीपक बच्चे ही है। बाबा म्हणताय माझ्या आशेचे दीपक आहे तुम्ही, मला तुमच्याकडूनच आशा आहे की तुम्ही खूप श्रेष्ठ लेवलचे आत्मे, श्रेष्ठ देवता आहे, तुमच्यामध्येच दिव्यता आहे, तुम्हीच स्वतःला बदलू शकता आणि विश्वाला पण बदलू शकता, तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे। तो अपना खाता चेक करो अच्छी तरह से, अपना खाता चेक करो अच्छी तरह से। बाबा म्हणते हैं अपना खाता अच्छी तरह से चेक करो। अभी हमने संपन्नता कितनी लाई है, कितना हम राजयोग कर रहे हैं, कितना बाबा के साथ में जुड़े हैं, कितना बाबा से हम प्यार करते हैं। बाबा म्हणते हैं अपना अकाउंट चेक करो। कई बच्चों को तो देखा, कई बच्चे तो बाबा म्हणता है कई बच्चे तो मौजी राम है, मौज में चल रहे हैं, मौजी राम। जो हुआ सो अच्छा, अभी तो मौज मना लो। सतयुग में कौन देखता है, कौन जानता है? तो जमा के खाते में ऐसे मौजी लाल कहो, मौजी राम कहो, ऐसे भी बच्चे देखे, मौज कर लो। दूसरों को भी कहते हैं अरे क्या करना है, मौज करो, खाओ पियो मौज करो, कर लो मौज। बाप भी कहते कर लो, बाप भी कहते कर लो, मौज करनी है ना, कर लो। अगर थोड़े में राजी रहने वाले हो तो थोड़े में राजी हो जाओ। बाबा म्हणतात तुम्हाला इथली मजा, इथलं सुख जर पाहिजे घेऊन टाका सुख। थोड्यामध्ये जर राजी व्हायचे तर मी काय करू शकतो? मग तुम्हाला जर तिथे जाऊन प्रजेमध्येच यायचं असेल तर बाबा म्हणताय मग इथं जे विनाशी सुख आहे, विनाशी मजा आहे ती घ्या। तो बाबा शब्द वापरताय मौजी राम है कई बच्चे, यहाँ की मौज चाहिए उनको, या जो विनाशी मौज। हमें संगम युग का मौजी राम बनना है, संगम युगाची मजा घ्यायची आहे। संगम युगात मध्ये राहून जी मजा आहे, संगम युगामध्ये पुरुषार्थ करण्यामध्ये जी मजा आहे ती कशामध्येच नाही। कलयुगी मौजी राम नहीं बनना है, हमें संगम युगी मौजी राम बनना है और सचमुच हमारी मौज हो जाएगी फिर नई दुनिया में। विनाशी साधनों की मौज अल्पकाल की होती है, सदा काल की मौज को छोड़ अगर अल्पकाल के साधन की मौज में रहना चाहते हैं तो बाप दादा क्या कहेगा? सदा काल की मौज को छोड़ अगर अल्पकाल के साधन की मौज में रहना चाहते तो बाप दादा क्या कहेगा? बाबा म्हणते सदा काल की मौज में तुम्हें मैं लेकर जाना चाहता हूं, एक सेकंड भी तुम्हें वहां पर दुख नहीं होगा, संपूर्ण रीति से मौज का जीवन है, वहां पर मैं तुम्हें लेकर जाना चाहता हूं। लेकिन वो छोड़कर, उस दुनिया की तैयारी करना छोड़कर तुम अल्पकाल के साधन की मौज में रहना चाहते हो, जे टिकणार नाही आणि जो आनंदही टिकणार नाहीये जास्त काळ, त्याच्या आनंदामध्ये तुम्हाला राहायचंय। बाबा म्हणतात मैं क्या कहूं फिर? इशारा देगा और क्या करेगा? बाबा म्हणतात मी फक्त वॉर्निंग देऊ शकतो, अजून काय करू शकणार? जो बाबा तो इशारे इशारे में कहता है, जो समझ जाते हैं वो होशियार है, जो नहीं समझते हैं उनके लिए बाबा भी कुछ नहीं कर सकता है। फिर उदाहरण बाबा देता है, कोई हीरों की खान पर जाए और 2 हीरे लेकर खुश हो जाए, उसको क्या कहेंगे? बाबा म्हणतात हिऱ्याच्या खाणीजवळ कोणी गेलं, हिऱ्यांची खान आहे आणि तो तिथून फक्त 2 हिरे घेऊन आनंद मनवतोय की हा 2 हिरे मला भेटले, तो घेऊ शकत होता भरपूर काही। तो ऐसे नहीं बनना। बाबा तो हमें हीरे माणिक मोती इतना सुंदर भाग्य देने के लिए आए, हम बस थोड़ा जितकं जमेल तेवढं घेऊन टाकायचं, असं नाही। बाबा म्हणतात ऐसे नहीं बनना। बाबांना नाही चांगलं वाटत असं, क्योंकि बच्चे बाप को बहुत प्रिय है। बाबा अपना धाम छोड़कर हमारे लिए नीचे आया है और सेकंड हमारे लिए है, तो उसको लगता है कि बच्चे जो पहले आए हैं उन्होंने सब कुछ प्राप्ति कर लेनी चाहिए। पीछे आने वाले तो वो तो ऐसे, उनको तो वही मिलना है, फिर थोड़ा बहुत मिले लेंगे।
अतीन्द्रिय सुख के मौज के झूले में झूलो, अविनाशी प्राप्तियों के झूले की मौज में झूलो. मौज कोणती पाहिजे आता बाबा म्हणताय संगम युगामध्ये. अतींद्रिय सुख के मौज के झूले में झूलो. इंद्रियांच्या पलीकडचं सुख प्राप्त करा, त्याचा आनंद घ्या आणि अविनाशी प्राप्ती जे आपल्या सोबत येणार आहे त्याची मजा घ्या. ड्रामा में देखो माया का पार्ट भी विचित्र है. ड्रामा में देखो बाबा म्हणता है माया का पार्ट भी विचित्र है. इसी समय ऐसे ऐसे साधन निकले हैं जो पहले थे ही नहीं, लेकिन बिना साधन के भी जिन्होंने साधना की, सेवा की, वह भी तो एग्जाम्पल सामने है ना. क्या यह साधन थे. आता तर बाबा म्हणताय काय साधना निघालेले. शेवटी शेवटी मायेचा पार्ट बघा किती विचित्र आहे. आणि माया हा जो मोबाईल आलेला आहे आणि मोबाईलमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स आलेले, हे मायेचं शेवटचं ब्रह्मास्त्र आहे. याच्यानंतर मायेला कोणतंही अस्त्र वापरायची गरज नाहीये. मोबाईलमध्ये सगळं काही आहे. तो उसके आधार उसको हम मालिक बनकर यूज कर सकते. मोबाईलला आपण मालक बनवून त्याला वापरू शकतो पुरुषार्थासाठी, पण त्याचा गैरवापर नाही झाला पाहिजे किंवा इतर गोष्टींसाठी त्याचा वापर नाही झाला पाहिजे. आता आपल्याला कोणाला संदेश द्यायचा आहे, कोणाकडून पुरुषार्थ करून घ्यायचा आहे, कोणाची सेवा करायची आहे मोबाईलच्या माध्यमातून, ती गोष्ट वेगळी आहे. पण आपण भलतंच काहीतरी त्याचा उपयोग करून घेतोय मोबाईलचा. तो बाबा म्हणते ये माया का हथियार है, लास्ट का विचित्र पार्ट है माया का. हमें बचकर रहना है, सावधान रहना है. बिना साधन के भी जिन्होंने साधना की, सेवा की, वो भी तो एग्जाम्पल सामने. ब्रह्मा बाबा, दादी, दीदी, ज्या मोठ्या दीदी आहेत, ज्या मम्मा आहे, कोणत्याही प्रकारच्या साधनाच्या शिवाय, कुठल्याही प्रकारच्या मोबाईलच्या शिवाय ते संपूर्ण बनले, नंबर 1 ला पोहोचले. तो जरूरी नहीं है, लेकिन हम फिर भी हमारे लिए रेडीमेड आ जाता है मोबाइल में. त्याचा वापर अवश्य करायचा आहे, पण मन बुद्धीला कंट्रोलमध्ये ठेवून. क्या यह साधन थे, लेकिन सेवा कितनी हुई. क्वालिटी तो निकली ना. आदि रत्न तो तैयार हो गए ना. यह साधनों की आकर्षण है. साधनों को यूज करना रॉन्ग नहीं कहते हैं, लेकिन साधना को भूल साधन में लग जाना, इसको बाप दादा रॉन्ग कहते. बाबा म्हणते साधन वाईट नाहीये, साधन चुकीचं नाहीये, मोबाईल चुकीचं नाहीये, पण तुम्ही त्याच्या चक्करमध्ये येऊन साधना करणं, बाबांची आठवण करणं जर विसरून जात असाल तर तो काही कामाचा नाही तुमच्या. साधन जीवन के उड़ती कला का साधन नहीं है, आधार नहीं है. साधना आधार है. साधन जीवन के उड़ती कला का साधन नहीं है, आधार नहीं है. उड़ती कला का आधार, हमें उड़ती कला में जाना है, तर बाबा म्हणताय त्याच्यासाठी साधन नहीं, साधना पाहिजे. अगर साधना के बजाय साधनों को आधार बनाया तो रिजल्ट क्या होगी. साधन विनाशी है, रिजल्ट क्या. साधना अविनाशी है, उसकी रिजल्ट क्या होगी. तो बाप दादा बच्चों से प्रश्न पूछता है, कब तक हर एक स्वयं को संपन्न और संपूर्ण बनाएंगे, दूसरों को नहीं देखो. यह अलबेलापन आ जाता है. बाबा म्हणतात प्रत्येकाने वैयक्तिक स्वतःला प्रश्न विचारायचा, मी कधी स्वतःला संपन्न आणि संपूर्ण बनवणार आहे. दूसऱ्यांना नाही कि ये भी नहीं बने, अभी इनमें भी ये है, अभी इनमें भी ये दोष है, अभी इनमें भी इतने साल हो गए ये दोष है. हर एक के अपने अपने हिसाब किताब है, हर एक के अपने अपने कर्मों के वो संस्कार बने हुए कर्मों के आधार पर, इसलिए दूसरों को नहीं देखना है. बाबा म्हणतात त्याच्यामुळे अलबेलापन येऊन जातो आणि तुम्ही मागे पडून जाता. मग तुम्हाला आता स्वतःला चेक करायचे आणि स्वतःला संपन्न आणि संपूर्ण बनवायचे. अब इसके लिए कितना टाइम चाहिए, इसका भी हिसाब रखे या नहीं. संगठन है, बाप जानते हैं संगठन में बहुत कुछ सुनना भी पड़ता है, देखना भी पड़ता है, बहुत कुछ चलने में भी सामने बातें आती है, लेकिन यह तो आएंगी. बाबा म्हणता है संगठन में रहते हो, जंगल में नहीं रहते हो, तो बातें तो सामने आएंगी. ऐसा नहीं होणार की कुछ हो ही नहीं रहा है, कुछ सामने आ ही नहीं रहा है, ऐसा तो होणार नहीं. तो सुनना पड़ता है, देखना पड़ता है, बहुत कुछ चलने में भी बातें सामने आती है, लेकिन यह तो आएंगी. बातें खत्म हो तो संपन्न बने, वह होना नहीं है.
बाबा म्हणताय बातें खत्म हो तो फिर हम संपन्न, हे संपलं हे झालं म्हणजे मी संपन्न बनून जाईल, माझा पुरुषार्थ चांगला होईल. बाबा म्हणताय वो तो होना नहीं है, बातें खत्म नहीं होगी. जितना आगे बढ़ेंगे रूप जरूर चेंज होगा लेकिन बातें तो आएंगी. बाबा म्हणताय आप आगे बढ़ेंगे रूप बदल जाएगा लेकिन बातें तो आएंगी. ये बात नहीं वो बात आएगी. बातें रूप बदल कर आएगी लेकिन बातें ही खत्म हो जाएगी. बाबा म्हणताय ये तो होना नहीं है. लास्ट पेपर में ही देखो कितनी बातें हैं. लास्ट पेपर कोणसा आहे? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. तर त्याच्यामध्ये किती गोष्टी आहे. आता अजून कुठं कुठं कशा कशामध्ये किती किती अटकलेलो आहे आपण. बाबांची आठवण क्लिअर आठवण नाहीये अजूनही. मन बुद्धीची लाईन एकदम क्लीन आणि क्लिअर नाहीये. तो उसमें भी कितनी बातें है, त्याचीच तयारी तर किती करायची आपल्याला. तो बातें दिखाई न दे बाबा दिखाई दे. बाबा म्हणते बातें सामने आती रहेगी लेकिन बातों को नहीं देखना है, बाबा को देखो. बातें दिखाई न दे बाबा दिखाई दे. बाबा ने क्या कहा, बातें क्या करती है, बातें क्या कहती है, नहीं. बात ऐसी है, परिस्थिति ऐसी है, तो ऐसा है कि तशी है. बातें नहीं दिखाई देनी चाहिए. बाबा मिला है, मैं बाबा का हूं, बाबा मेरा है, बाबा ने क्या कहा है, ये दिखाई देना चाहिए. यही सामने रहना चाहिए. नहीं, बाबा ने क्या कहा, बाबा को फॉलो करना है. फॉलो बातें करना है या फॉलो फादर करना है. बाबा म्हणता है बाबा को फॉलो करना है. फॉलो बातें करना है या फॉलो फादर करना है. बातों को फॉलो नहीं करना है. एखादी परिस्थिती येईल आणि आपल्याला फरफटत घेऊन जाईल, आपण तिच्या मागे आपला पुरुषार्थ सगळं बाजूला आणि त्या गोष्टीमध्येच आपण पडून राहिलो. ते सगळं चाललेलं आहे बुद्धीमध्ये. तो हम फॉलो किसको कर रहे हैं, कोणाचं अनुकरण करतोय आपण. उस बात का, उस परिस्थिति का, उस व्यक्ति का. तो सब कुछ होगा. बाबा म्हणते बातें आएगी, सब कुछ होगा. तुम्हें फॉलो किसको करना है, बाबा को फॉलो करना है. बाबा को देखते रहना है. बाबा ने क्या कहा है ये बुद्धि में रखना है. बातों के आधार से अपने आप को कमजोर नहीं बना लेना है. अभी भाग्य बनाने का समय है. एक एक सेकंड हमारा भाग्य की रिकॉर्डिंग हो रही है और हम अब बातों के पीछे जाकर अपना दुर्भाग्य नहीं बनाना है, नहीं लिखना है. अभी हमें आता रिकॉर्डिंग शूटिंग खूप चांगली करून घ्यायची आपल्याला आपली. तो बातों को फॉलो नहीं करना है, बाबा को फॉलो करना है हमें. किती सुंदर सुंदर गोष्टी बाबांनी सांगितलेल्या या मुरलीमध्ये. और बाप दादा अभी यह देखना चाहते हैं अगर वतन में स्विच ऑन करे तो सब बच्चे, चाहे देश में, चाहे विदेश में, चाहे गांव में, चाहे बड़े शहरों में, सब बच्चे संपन्न रूप में राजा बच्चे दिखाई दे. बाबा म्हणतात, बाबांनी सांगितलेले माझ्याकडे टीव्ही आहे वतनमध्ये, मोठे स्क्रीन आहे एकदम. मी जर ऑन केलं बटन तर मला सगळे बच्चे असे दिसले पाहिजे की बस राजा बन गए. अभी संपन्नता आणि संपूर्णता आलेली, मला हे बघायचंय. बाबा म्हणतात अभी इधर उधर की वो सब बातों को छोड़ दो. जैसा बाबा ने रिजल्ट सांगितले, उल्टी सुल्टी बातें विचार तुम्हारे मन में आना बंद हो जाएंगे, सिर्फ पुरुषार्थ करते रहो. तर बाबांनी बिलकुल, बाबांची तीच इच्छा आहे की ते सगळं समाप्त करून संगम युगाचा आनंद घेऊन आपली शूटिंग 5000 वर्षासाठी चांगली करून घ्यायची. जे आपण करणार आहे तेच रेकॉर्ड होणार आहे. दुसरं कोणीही काही नाही करू शकत आपल्यासाठी. रस्ता दाखवू शकतं, मार्गदर्शन करू शकतं, पण करायचं सगळं आपल्याला आहे आणि आनंद घेऊन करायचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. अभी बाप की हर बच्चे में यही श्रेष्ठ आशा है, तो आप सभी बाप के आशा के दीपक बनेंगे. बाबा म्हणतात मला तुमच्याकडून हीच श्रेष्ठ अपेक्षा आहे की तुम्ही राजासारखं बनून जा. माझ्या आशेचे दीपक तुम्ही बना. बनेंगे, हाथ उठाओ. ऐसे नहीं, हाथ उठाओ. फाइल में पत्र डाल दे, हाँ का नहीं, फाइनल. सभी पूरी करेंगे. अच्छा, मुबारक हो. जिसने नहीं उठाया वह उठाओ. कोई है? अच्छा, इन्हों को टाइम चाहिए. बाबा म्हणताय
की बाबा की आशा के दीपक बनेंगे. कोणी हात उचलला, कोणी राहिले तसेच. तर बाबा म्हणतात जिन्होंने हाथ नहीं उठाया उनको अभी टाइम चाहिए. जब बाबा हम राजा बच्चा बन के दिखाएंगे, तो हमें कोई टाइम नहीं चाहिए, हमें स्टार्ट कर देना है. अभी वो उस राजे की क्वालिटी को हमें अपने अंदर लाना है, आज से, अभी से और तुरंत. करना ही है, होना ही है. मेजॉरिटी ने तो उठाया है. बाप दादा को यह खुशी है और दिल की दुआएं दे रहे हैं. अब प्रैक्टिकल करके दिखाना. बाप दादा सबका संपन्न स्वरूप देखेगा. एवर रेडी होंगे? ठीक है. मेजॉरिटी ने तो हाथ उठाया है. मुबारक हो. सभी को मुबारक एडवांस में दे रहे हैं. फिर सभी एक दो को मुबारक देंगे. वाह संपूर्ण, वाह वाह संपन्न, वाह. क्योंकि बहुत दुख बढ़ रहा है. आप आवाज नहीं सुनते हो ना, बाप दादा सुनता है. बिल्कुल हिम्मतहीन, दिल शिकस्त हो गए हैं. मनसा सेवा से बाबा म्हणताय की अभी बहुत आता तुम्ही संपन्न आणि संपूर्ण बना. कारण दुनियेमध्ये खूप दुःख वाढत चाललंय. तुम्हाला खूप सेवा करायची, खूप लोकांचं भलं करायचंय, कल्याण करायचंय त्यांचं. बाबा म्हणते आप नहीं सुनते हो आवाज, लेकिन मुझे सुनाई देता है आवाज. चिल्ला रहे हैं सब, अंदर से सब परेशान है. कोणाकडे किती कोणते पद असू द्या, पोझिशन असू द्या किंवा पैसा असू द्या, काही असू द्या, लेकिन वो हिम्मतहीन, बिल्कुल हिम्मतहीन और दिल शिकस्त हो गए हैं. मनसा सेवा से जैसे साइंस वाले अपने जगह पर रहते हुए जहां अपना यंत्र भेजना चाहे वहां भेज सकते हैं, ऐसे आप मनसा सेवा को बढ़ाओ. वाचा तो करनी है, लेकिन सारी विश्व की आत्माओं को वर्षा दिलाना, दुख से छुड़ाना, उसके लिए आपको संपन्न बनना पडेगा. बाबा म्हणताय सायन्स वाले, विज्ञान वाले एका ठिकाणी बसून इथून वर इतक्या आकाशामध्ये यंत्र पाठवू शकतात एका बसल्या जागी. तर तुम्ही तर त्यांच्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. सायलेन्स वाले आत्मे, सायन्स पेक्षा सायलेन्सने सायन्सला जन्म दिलेला आहे. तो तुम क्या नहीं कर सकते, आप क्या नहीं कर सकते हैं. अपनी मनसा सेवा को बढ़ाओ. वाचा तो करनी है, जेवढं बोलता येईल वाणीद्वारे जी सेवा करता येईल ती करायची आहे, पण मनसा सेवा करायची आहे. आणि त्यासाठी मन खूप शुद्ध, स्वच्छ पाहिजे आपलं. मनसा सेवा करण्यासाठी आपण दूरपर्यंत व्हायब्रेशन पोहोचवू शकतो, दूर दूरपर्यंत, आणि सेवा करू शकतो. तो आप मनसा सेवा को बढ़ाओ. सारे विश्व की आत्माओं को वर्षा दिलाना, दुख से छुड़ाना, उसके लिए आपको संपन्न बनना पड़ेगा. विश्वातल्या सर्व आत्म्यांना वारसा हक्क तुम्ही त्या लायक बनवायचंय किंवा त्यांना देऊ करायचंय. तुम्हाला दुःखापासून सोडवायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला संपन्न बनायचंय. पहिले तुम्ही संपन्न बना, संपूर्ण बना, बाबांसारखं बनून जा. तेव्हा मग तुमच्याकडून अशी सेवा होईल ज्याची तुम्ही स्वप्नात सुद्धा कल्पना नसेल केली. और मनसा सेवा चारों ओर फैलाओ, तब विश्व का कल्याण होगा. मनसा सेवा कर सकते हो. जिन्हों को मनसा सेवा का अभ्यास है, चाहे थोड़ा है चाहे बहुत है, लेकिन अभ्यास है, कर सकते वह हाथ उठाओ. इसमें तो सब पास है. इतनी आत्माएं अगर मनसा सेवा से वायुमंडल फैला सकते हो तो क्या बड़ी बात है. जितना मनसा सेवा में बिजी रहेंगे उतना समस्याओं से मुक्त हो जाएंगे, क्योंकि आपका मन बुद्धि बिजी रहेगी. फ्री नहीं होगी तो माया आएगी कहाँ, वापस चली जाएगी. समस्या हिम्मत नहीं रख सकती. तो मनसा सेवा को बढ़ाओ. समजा. तर बाबा म्हणतात जितकं तुम्ही मनसा सेवेमध्ये बिझी राहाल तितकं मग समस्येपासून तुम्ही मुक्त होऊन जाल. आणि तुमच्या बुद्धीला बिझी बघून माया येणार कशी. बुद्धी बिझी, बुद्धी एंगेज आहे दुसरीकडे, तर माया दुरूनच चालले जाईल. बाबा म्हणतात समस्या पण दुरूनच रवाना होऊन जातील. जर तुम्ही मनसा सेवेमध्ये बिझी आहे, तुमच्यामधून सुख, शांती, प्रेम, आनंद, शक्तीचे व्हायब्रेशन निघताय, तो निरंतर झरा वाहतोय तुमच्यामध्ये, तर समस्याच हिंमत नाही ठेवू शकणार. तुमच्याकडे थांबण्याची हिम्मत समस्या नाही ठेवू शकणार. खूप मोठी गोष्ट बाबा सांगतोय. तो मनसा सेवा में अपने आप को बिजी कर दो. समस्या आएगी भी नहीं और टिकेगी भी नहीं तुम्हारे सामने. अच्छा, अभी 1 मिनट के लिए सभी लाइट हाउस, माइट हाउस स्थिति द्वारा विश्व में अपनी लाइट माइट फैलाओ.
और ऐसा अभ्यास समय प्रति समय कार्य में होते हुए भी करते रहो. तर बाबांनी 1 मिनिट ड्रिल करायला लावली त्यावेळेला. आता आपण शेवटी 1 मिनिट बिलकुल शांत बसायचंय, स्वतःला बाबांकडे घेऊन जायचंय आणि बाबांच्या सोबत राहून या सगळ्या विश्वामध्ये आपल्याकडून जसं सूर्यासारखी किरण जाते. मी आत्मा वरती बाबांच्या सोबत आहे आणि माझ्याकडून खूप शक्तिशाली किरण निघून सगळ्या दुनियेमध्ये किरण पसरत. जसं एकच सूर्य आहे आणि सगळ्या विश्वामध्ये त्याची किरण जाते, तसं मी पण वरती आकाशामध्ये आहे, बाबांच्या सोबत आहे आणि माझी किरण सगळीकडे जात आहे. बस आपल्याला फक्त शांत राहून 1 मिनिट हा अभ्यास करायचा. आणि बाबांनी सांगितलं याची प्रॅक्टिस तुम्ही निरंतर मधून मधून करत राहायची. अर्धा तास झाला, 1 तास झाला, बस आपण ती प्रॅक्टिस करायची. बाबांच्या सोबत आहे आणि बिलकुल बाबामधून जशी किरणं निघतात, सूर्याकडून जशी किरणं निघतात दिसतात आपल्याला डोळ्यांनी, बाबांकडून निघणारी किरणं आपण डोळ्यांनी नाही बघू शकत, म्हणून आपण सूर्याचं उदाहरण घ्यायचं. सूर्यासारखी किरणं माझ्यातून निघताय, बाबामधून निघताय, आम्ही दोघं सोबत आहे आणि सगळ्या विश्वामध्ये आमची किरणं चाललेली आहे. तर आपलं मन शांत होऊन जाईल, शक्तिशाली होऊन जाईल, मनातले सगळे व्यर्थ समाप्त होऊन जातील आणि बाबांच्या सोबत राहिल्यामुळे आपले पाप कर्म पण नष्ट होतील. तर आपण 1 मिनिट तो अभ्यास करू बाबांच्या सोबत वरती आणि सगळ्या पृथ्वीवरती आपल्याकडून किरण जात आहे.